कर्णधार विजू पाटील. आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये चांगला असा स्ट्राइक रोटेट झालेला आहे ना. अशाच फलंदाजीची या अगोदर सुद्धा गरज असताना नांदेड संघाने विनाकारण फटकेबाजी करत आपल्या विकेट गमावल्या आणि त्याचा फटका त्यांना बसला. विजू पाटील कट बॉल, सुंदर असा बॉलिंगचा त्यांचा अनुभव आहे या ग्राउंडवर. त्यांच्याकडे बरंच व्हेरिएशन आहे. एक धाव. विजू पाटील कर्णधार सुंदर अशी बॉलिंग करतात. उलटा सुलटा पुलटा सगळ्या प्रकारचे बॉल त्यांना जमतात. आता हा लेग कटर होणार. मस्त असा स्वीपचा शॉट पाहूया. 4 जातोय का? विराज बॉलच्या खाली सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. विराज यांनी 2 धावा पूर्ण केल्यात. नांदेड संघाने तिसऱ्याचा प्रयत्न झाली असती रन, पण सचिन यांनी नकार दिला तिसऱ्या धावेला. स्वतःवर त्यांचा विश्वास आहे की मी मोठे फटके मारू शकतो. पुढचा चेंडू पाटील यांचा विकेट किपरकडे गेलेला आहे. डॉट स्वरूपाचा बॉल. 4 बॉल झालेले आहेत. पुढचा चेंडू डेड बॉल. मोठ्या फटक्यांची 2 बॉलमध्ये मोठा फटका हवाच. लेग कटर मस्त मारलेला शॉट पाहूया. कॅच होतोय का? आणि ताटे यांनी पकडलेला सुंदर असा झेल. वाह वाह वाह, याला म्हणतात अनुभव. क्रिकेट पासून जरी थोडीशी फारकत घेतली असेल तरी अनुभव तुमचा कधी ना कधी उपयोगी येतच असतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे ताटे साहेब. बॅट्समन नेम कळवा. हा, पांडुरंग. लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू विजू पाटील यांचा. पांडुरंग डॉट स्वरूपाचा जाताना दिसतोय. रन आणि हा विकेट, रनआउटची विकेट. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि नांदेड संघाची